नमस्कार, मी पूजा खेडकर. खूप साऱ्या लेडीजला असं वाटतं, की चला आता काही लग्न झालंय, मुलं-बाळं झाली आहेत. मुलं मोठी सुद्धा झाली आहेत, तर आता इथून पुढे आपण काही करू शकत नाही. आपलं आता वय सुद्धा होत चाललंय. तर आपण आता काही करू शकत नाही, असं खूप लेडीजचा स्त्रियांचा माइंडसेट असतो. तर आज मी तुम्हाला अशाच एका मॅडम सोबत भेटवणार आहे. ज्या डीजी सर्कल प्लॅटफॉर्मवर माझ्यासोबतच काम करत आहेत. त्यांचं नाव आहे श्रेया मॅडम. खूप सारे बिझनेस, खूप सारे जॉब केल्यानंतर आज त्या डीजी सर्कल या प्लॅटफॉर्मला जॉईन झालेल्या आहेत आणि काम सुद्धा करत आहेत. त्यांच्या 2 मोठ्या मुली आहेत आणि एका मुलीचं लग्न सुद्धा झालेलं आहे. तरी सुद्धा त्यांनी असा विचार केला नाहीये, की चला आता मी इथून पुढे नाही करायला पाहिजे किंवा मी कशाला करू? माझ्याकडून होणार नाहीये. अशा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आज त्यांनी डीजी सर्कल प्लॅटफॉर्म जॉइन करून इथं काम सुद्धा केलंय आणि चांगलं अर्निंग सुद्धा केलेलं आहे. हेच मला दाखवायचंय, की तुम्हाला शिकण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नाहीये. वय हा एक फक्त आकडा आहे. फक्त तुमची तयारी पाहिजे. तर चला आज त्यांची भेट करून देते. नमस्ते, माझं नाव श्रेया, मी पुण्यातून आहे. मी आता सध्या डीजी सर्कल जॉईन केलंय. डीजी सर्कल जॉईन करून मला जवळजवळ 4च महिने झालेले आहेत. डीजी सर्कल जॉईन करण्यामागे माझं एक कारण होतं, कारण गेले 26 वर्ष मी जॉब केला आणि जॉबमध्ये जी काही माझी दगदग होत होती, घर सांभाळा किंवा लेडीजची जी एक दगदग असते, घर सांभाळा, त्याच्यानंतर जॉब सांभाळा, जॉबवरचं टेन्शन, घरातलं टेन्शन, तारेवरची कसरत, तर त्याला सगळ्याला वैतागले होते. म्हणून मी 2 वर्षापूर्वी जॉब सोडला होता आणि काही ना काहीतरी घरात बसून मला करायचं होतं, चालू करायचं होतं. त्याच्यासाठी मी माझा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. पण काही दिवस गेल्यानंतर लक्षात आलं की बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि त्या प्रमाणात मला सेल तसा येत नाहीये. म्हणून काहीतरी शोधत होते. एकदा असं स्क्रीन स्क्रोल करत होते, तेव्हा डीजी सर्कलमध्ये पडल्यानंतर लक्षात येतंय की काय काय प्रश्न असतात. तेव्हा माझ्या डोक्यात काहीच प्रश्न आले नाही. आता जेव्हा लोक मला प्रश्न विचारतात की हे फेक आहे का, मग ह्याच्यात खरंच इन्कम होतं का, पण मी स्वतः कमवते तेव्हा मला कळतंय की खरंच ह्याच्यात इन्कम मिळतंय आणि गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे. होते तेव्हा मी बघितलं 10-10 हजार पगारासाठी लेडीज इतकी कसरत करतात. म्हणजे आपल्या लहान मुलांना शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे ठेवतात किंवा पाळण्याघरात सोडून येतात, महिनाभर काम करतात. तेव्हा त्यांना 10,000 पगार मी स्वतः त्यांचा पगार करत होते आणि त्यातूनही त्यांच्या सुट्ट्या झाल्या तर ते पगार आपण कट करतो. तर ते फार वाईट वाटत होतं. अशा लेडीजसाठी सुद्धा हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तर सगळ्यांनी खरंच हा प्लॅटफॉर्म जॉईन करा आणि खरंच हे जेन्युइन आहे. धन्यवाद.